नमस्कार मंडळी, आज आपण एकदम खमंग आणि चविष्ट असे मेथी पराठे बनवणार आहोत। हे खायला खूपच चविष्ट लागतात आणि एकदम झटपट बनवून तयार होतात। मेथी पराठे बनवण्यासाठी मी इथं 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यात 2 मोठे चमचे बेसन पीठ घालायचं आहे, 1 मोठा चमचा जिरे पूड घालायचे आहे, 1 मोठा चमचा लाल मिरची पूड, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा तीळ आणि मीठ घालायचं आहे। हळद घालायची आहे अर्धा चमचा आणि 1 इंच आलं आणि 4-5 लसूण पाकळ्या आणि 2 हिरवी मिरची असं हे ठेचून घेतलेलं आहे मी। हे घालायचं आहे आणि चव खूप छान येते। आणि 1 कप आपण एकदम स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली मेथीची भाजी आणि 2 चमचे त्याच्यात तेल घालायचं आहे आणि हे सर्व खूप छान एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, अगोदर पूर्ण हे सगळं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडं पाणी याच्यात ॲड करायचं आहे। पीठ एकदम पातळ करायचं नाही किंवा एकदम घट्टही करायचं नाही। आपलं पीठ छान मळून झालेलं आहे। त्याला आता थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि छान एकजीव करून हे 10 ते 15 मिनिटं रेस्ट करण्यासाठी झाकून ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता, छान असं तेल लावून घेतलेलं आहे मी याला। आता मी याला झाकून ठेवते। 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। 10-15 मिनिटं झालेले आहेत हे पीठ झाकून ठेवून आपले। आता आपण याचे पराठे बनवून घेणार आहोत। याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता, मीडियम साईजचे पराठे बनवणार आहोत आपण। आणि गोळा असा पिठात बुडवून घ्यायचा आहे आणि मग तो लाटून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला पराठा पोळपाटाला चिकटणार नाही। आणि छान अलगद असा लाटून घ्यायचा आहे पराठा, तुम्ही बघू शकता। पराठा आपला छान लाटून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता एका पॅन मध्ये इथं भाजून घ्यायचा आहे। छान असा पराठा दोन्ही साइडने भाजून घ्यायचा आहे। थोडेसे याच्यावरती बबल्स आले की मग पराठ्याला तूप लावायचं आहे किंवा तेल लावायचं आहे आणि पलटून घ्यायचं आहे। मी इथं तूप लावलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावू शकता। आणि पलटी करून दुसऱ्या बाजूनेही तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। छान असे खमंग खुसखुशीत पराठे होतात आपले। असे साइडने थोडे दाबून भाजले की खुसखुशीत आपला पराठा भाजला जातो। तुम्ही बघू शकता, पराठा आपला छान भाजलेला आहे। अशा एका जाळीवरती काढून घ्यायचा आहे, जेणेकरून पराठे आपले असे ओलसर होणार नाहीत। आता दुसरे पराठेही आपण लाटून घेऊया। पराठा लाटताना त्याच्यामध्ये थोडंसं जास्त पीठ घालून असं पॉकेट बनवून घ्यायचं आहे त्याचं आणि छान असा गोल पराठा लाटून घ्यायचा आहे। ही प्रोसेस केल्याने पराठा आपला खमंग आणि खुसखुशीत असा भाजला जातो, म्हणून ही प्रोसेस खूप गरजेची आहे।
असे गरमागरम आपले मेथी पराठे इथं बनवून रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता एवढ्या पिठामध्ये आपले 15 पराठे बनून तयार होतात. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.